एका जुन्या रेसिपीत लपलेलं रहस्य, एका वडिलांची अपूर्ण कहाणी आणि एका मुलीच्या शोधाचा शेवट. ही आहे बियर, चव आणि भावनांची सफर, जिथे प्रत्येक घोटात आहे एक आठवण आणि प्रत्येक वासात आहे भूतकाळाची कहाणी. तर वेबसिरीजचं नाव आहे डू यू वॉन अ पार्टनर. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. कथा सुरू होते आणि आपण 3 कॅरेक्टर्सना पाहतो. शिखा, अनायता आणि थॉमस. हे लोक रस्त्यावर उभे असताना अचानक काही लोक येऊन त्यांना किडनॅप करून घेऊन जातात. पण हे लोक नेमके कोण आहे? हे थोड्या वेळातच आपल्याला समजतं. यानंतर कथा काही महिन्यांपूर्वी शिफ्ट होते. आपण अनाहिताला पाहतो, जे एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करते. तिचं लवकरच प्रमोशन होणार असल्यामुळे ती आपलं काम खूपच सिरियसली करते. वेळेवर ऑफिसला जाते आणि वेळेवर परत येते. दुसऱ्या बाजूला आपण शिखाला पाहतो. शिखा जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचते, तेव्हा तिला लक्षात येतं की तिथे काम करणारे सगळे कर्मचारी ऑफिसच्या बाहेर उभे आहेत. मग समजतं की त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मालकाने कामावरून काढून टाकलं आहे. शिखाला जाणून घ्यायचं असतं की शेवटी अशी कोणती कारणं आहेत, ज्यामुळे सगळ्यांना बाहेर काढलं आहे. म्हणून ती आपल्या बॉसला भेटायला जाते. पण तिला मध्येच थांबवलं जातं आणि सांगितलं जातं की बॉसची वालिया नावाच्या व्यक्तीसोबत मीटिंग चालू आहे. इथे कळतं की वालियाने त्यांचं ऑफिस टेक ओव्हर केलं आहे आणि आता तोच ते ऑफिस सांभाळणार आहे. वालिया हा बिअर बनवणारा आहे आणि त्याची खूप मोठी कंपनी आहे. त्यामुळेच त्याने हे ऑफिस विकत घेतलं आहे. शिखा शेवटी आपल्या बॉसला भेटते. तेव्हा बॉस सांगतात की त्यांची कंपनी लवकरच दिवाळखोर होणार होती. पण योग्य वेळी वालियाने डील दिल्यामुळे आता त्यांची कंपनी तोच चालवणार आहे आणि कंपनीच्या बदल्यात त्यांना मोठा चांगला अमाउंटही मिळालेला आहे. बॉस शिखाला अजून एक गोष्ट सांगतात की वालिया आपली स्वतःची टीम इथे घेऊन येणार आहे. त्यामुळे या ऑफिसमधल्या कुठल्याही कर्मचाऱ्याची नोकरी ते वाचवू शकणार नाही. हे ऐकून शिखाला खूप वाईट वाटतं आणि ती आपलं सगळं सामान गोळा करून ऑफिस सोडायला निघते. तेवढ्यात तिची नजर तिच्या पर्सनल डायरीवर पडते. त्या डायरीत तिने आपल्या लहानपणीचे काही क्षण लिहून ठेवले होते, ज्यातले सगळे खास क्षण तिच्या वडिलांसोबतचे होते. कळतं की 1999 मध्ये शिखाचे वडील बिअर बनवत होते आणि त्यांनी आपल्या बिअरचं नाव गोंडा गोल ठेवायचं ठरवलं होतं. गोंडा गोल हा एक बंगाली शब्द आहे, ज्याचा अर्थ अचानक पसरणं किंवा सगळं काही बिघडवून टाकणं असा होतो. पण शिखाच्या वडिलांनी बनवलेली बिअर खूपच अप्रतिम होती. त्यांचं असं म्हणणं होतं की बिअरचं नातं हे आपल्या पर्सनल लाईफशीही असतं. आता कथा पुन्हा प्रेझेंटमध्ये येते. आपण अनाहिताला पाहतो, जी आनंदाने ऑफिसमधून परतत असते. ती आपला भाऊ फिरदौसला सांगते की तिने नुकतीच एक मोठी डील क्रॅक केली आहे आणि जी कोणालाच जमली नव्हती. त्यामुळे तिचं प्रमोशन आता नक्की आहे. तेवढ्यात अनाहिताला शिखाचा फोन येतो आणि आणि ती तिला लगेचच भेटायला बोलवते. दोघी नेहमी जिथे भेटतात त्या एका बारमध्ये त्या भेटतात. तिथे शिखा अनाहिताला सांगते की तिला नोकरीमधून काढून टाकलं आहे आणि त्यामुळे त्या दोघी खूप दारू पितात. तिथे अनाहिता देखील सांगते की तिने एक डील पूर्ण केली असून आता तिचं प्रमोशन ठरलं आहे. पण शिखा सांगते की तिचं आयुष्य आता खूपच वाईट होणार आहे. कारण तिची नोकरीच तिचा एक शेवटचा आधार होता. आता तिच्याकडे काहीच उरलेलं नाही. ती म्हणते की आता कदाचित ती दिवसभर फक्त आपली आवडती बिअर पीत बसणार. शिखा आणि अनाहिता या दोघींनाही बिअरची खूप आवड आहे. त्याच बारमध्ये शिखाचा बॉयफ्रेंड कबीर काम करत असतो. जरी शिखा त्याच्यासाठी खूप सिरियस नसते, तरी त्याच्यासोबत राहायला तिला आवडतं आणि बोलता बोलता शिखा अनाहिताला सांगते की तिला स्वतःची बिअर बनवायची आहे. स्वतःची कंपनी सुरू करायची आहे आणि त्याचे मालक त्या दोघीच असतील. म्हणजे शिखा आता बिझनेस करण्याबद्दल बोलत होती, जिथे आपल्याला कधीच कोणत्याही बॉसचं ऐकावं लागणार नाही. आपण स्वतःचे मालक असू आणि पूर्णपणे स्वतंत्र राहू. शिखा या गोष्टी खूपच गंभीरपणे बोलत होती, कारण तिची तर नोकरी गेली होती. पण इथे अनाहिता तिला सांगते, "पहा, मला आत्ताच या सगळ्याबद्दल काहीच विचार करायचा नाही. मला बिझनेस करायचा आहे, पण सध्या तरी नाही. कारण माझी नोकरी खूपच योग्य ट्रॅकवर चालली आहे आणि माझं लवकरच प्रमोशन होणार आहे." दुसऱ्या दिवशी अनाहिता जेव्हा ऑफिसला पोहोचते, तेव्हा तिला वाटतं की आजच प्रमोशन अनाउन्समेंट होईल. कारण तिने एक खूप मोठी डील क्रॅक केली होती आणि सगळे लोक तिचं खूप कौतुक करत होते. पण अचानक बॉस जाहीर करतो की भास्करचं प्रमोशन झालं आहे. जे प्रमोशन खरं तर अनाहिताचं होणार होतं. खरं असं होतं की त्या डीलला क्रॅक करण्यासाठी अनाहिता आणि भास्कर दोघेही गेले होते. पण बॉसला असं वाटतं की डील अनाहिताच्या स्माईलमुळेच झाली आणि भास्करनेच आपली बुद्धी वापरली होती. हे ऐकल्यावर अनाहिता जास्त वेळ दवडत नाही आणि लगेचच नोकरी सोडून निघून जाते. ती जेव्हा ऑफिसमधून बाहेर पडते, तेव्हा बॉस आणि भास्कर तिच्या मागे येतात आणि म्हणतात, "तुझ्याशिवाय या कंपनीचं काय होणार? पुढच्या डील्स आपण कशा पूर्ण करू?" त्यावर अनाहिता उत्तर देते, "फक्त स्माईल तर करायची आहे." तर स्माईल करणं शिका. नोकरी सोडल्यानंतर अनाहिता लगेचच शिखाला फोन करते आणि सांगते की तिने जॉब सोडला आहे आणि आता त्यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न नक्की पूर्ण करायचं आहे. मग अनाहिता आपल्या भावाचं ऑफिस ताब्यात घेते, कारण तो तिथे काहीच करत नसतो आणि आता त्या दोघी त्या ऑफिसमध्ये बसून आपला बिझनेस प्लॅन करायला सुरुवात करतात.
खरं तर बिअरचा बिझनेस इतका सोपा नव्हता. बिअर तयार करणं स्वतःच एक अवघड काम होतं आणि त्यातच ट्रेडमार्क मिळवणं, परवाने म्हणजे लायसन्स घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पैशांची गरज होती. त्यामुळं त्यांना अनेक इन्व्हेस्टरची मदत लागणार होती. या संपूर्ण बिझनेसमध्ये त्यांना जवळपास ₹5 कोटी लागणार होते. इतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. त्यामुळे इन्व्हेस्टर शोधणं त्यांच्यासाठी खूपच गरजेचं होतं. त्यांचा बिझनेसचा प्रवास एका ब्रुअरपासून सुरू होतो, जो बिअर बनवण्याचं काम करत असे. तिथे त्यांची भेट होते हेना नावाच्या एका इटालियन मुलीशी, जी खूपच उत्तम बिअर बनवत असे. शिखाने जेव्हा तिची बिअर टेस्ट केली, तेव्हा तिला ती खूपच आवडली. मग अनाहिता आणि शिखा दोघी तिला आपला बिझनेस आयडिया सांगतात. पण हिनाचंही एकच मत असतं, जर तुम्हाला इन्व्हेस्टर मिळाले नाही, तर हा बिझनेस अजिबातच चालणार नाही. तरीसुद्धा त्यांनी हिनाला आपला पार्टनर बनवलं आणि आता तिघी मिळून इन्व्हेस्टर शोधायला निघतात. शिखा एक जोरदार स्पीच तयार करते आणि काही इन्व्हेस्टरसमोर ती स्पीच सांगते. पण इन्व्हेस्टर म्हणतात, तुम्ही चुकीचा सब्जेक्ट निवडला आहे. तुम्ही अजून तरुण आहात आणि अशा प्रकारचे निर्णय घेणे तुमच्यासाठी अजिबातच योग्य नाही. त्यामुळे त्यांना फारच थोडे इन्व्हेस्टर मिळतात. पण त्यांच्याकडून 5 कोटी मिळवणं शक्य नव्हतं. आणखी एक मोठी अडचण म्हणजे गोंडागोल हा ट्रेडमार्क घ्यायचा होता आणि तो ट्रेडमार्क सध्या वालियाकडे होता. वालिया तो वापरतही नव्हता. त्यामुळे आता त्यांना वाटतं की थेट वालियाशी बोलणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की वालियाची बिअरची कंपनी जोरदार चालू लागली आहे. इतकी की यावेळचा बिझनेस ऑफ द इयर अवॉर्ड वालियालाच मिळणार आहे. त्यामुळे तो खूपच आनंदी होता. इथे वालिया सर्वांसमोर एक स्पीच देतो. पण ती स्पीच पूर्णपणे कॉपी केलेली असते. खरं तर ती स्पीच शिखाच्या वडिलांची होती आणि याच फंक्शनमध्ये शिखा आणि अनायता देखील उपस्थित असतात. शिखाला जेव्हा दिसतं की वालियाने तिच्या वडिलांची स्पीच कॉपी करून सांगितली आहे, तेव्हा तिला फार वाईट वाटतं. कारण 1999 मध्ये शिखाच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि ती अजूनही त्यांना विसरू शकली नव्हती. यानंतर एक फ्लॅशबॅक सीन दाखवलं जातं. कळतं की शिखाच्या वडिलांचं नाव सुजय होतं. ते उत्तम बिअर बनवायचे. पण चांगले एंटरप्रेनर नव्हते आणि याचाच फायदा वालियाने घेतला. सुजयची चूक अशी होती की त्यांनी वालियावर खूपच विश्वास ठेवला. त्यांना वाटलं की ते दोघे पार्टनर आहे. पण वालियाने गोंडागोल कंपनी आपल्या नावावर करून घेतली आणि स्वतःच त्या कंपनीचा मालक बनला. म्हणूनच गोंडागोल कंपनीचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी शिखा आणि अनाहिता वालियाकडे जातात. त्यांना माहिती असते की वालिया कदाचित मान्य करणार नाही आणि त्याला भेटणंही सोपं नसेल. त्यामुळे त्या थेट त्याच्या रूममध्ये बिनपरवानगी घुसतात. क्षणभरासाठी वालिया घाबरतो. अचानक माझ्या रूममध्ये या 2 मुली कशा आल्या? मग शिखा त्याला सुजयबद्दल सांगते. ती सांगते की मी त्यांची मुलगी आहे आणि ती गोंडागोल ट्रेडमार्क घ्यायची इच्छुक आहे. कारण वालिया तो आता वापरतही नाही. पण वालिया तिला स्पष्टपणे सांगतो, "हे तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही. तू काहीतरी दुसरं काम कर. कारण जर मी हा गोंडागोल ट्रेडमार्क दिला, तर उद्या तुम्ही माझे कॉम्पिटिटर व्हाल." म्हणून तो सरळ नकार देतो. हे ऐकल्यावर शिखा त्याला म्हणते, "ठीक आहे. ठेव तुझ्याकडे हा चोरीचा ट्रेडमार्क. आता आम्ही पुढे काय करतो ते तू बघ आणि आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही नक्की करून दाखवूच." हे बोलून शिखा परतते. पण प्रत्यक्षात तिच्या मनात अजूनही काही ठोस आयडिया नसते. गोंडागोल ट्रेडमार्क मिळवण्याचं त्यांचं स्वप्न तुटतं आणि आता त्यांना आपल्या बिअर कंपनीसाठी नवं नाव शोधावं लागतं. तेव्हा अनायता म्हणते, "पहा, गोंडागोल नाव लोकांना व्यवस्थित उच्चारता सुद्धा येणार नाही. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं नाव ठेवूया. तेच आपल्यासाठी चांगलं होईल." म्हणून ते लोक आपला मेंदू लावून आपल्या बिअरचं दुसरं नाव शोधू लागतात. तेव्हाच अनायताचा भाऊ फिरदोस तिथे येतो, जो खूपच छान तयार होऊन आलेला असतो. तो त्यांना विचारतो, "मी कसा दिसतोय?" तेव्हा अनायता त्याला सांगते, "तू तर एकदम चकाचक दिसतोय." आणि हे शब्द जसेच तिच्या तोंडातून निघाले, तसंच त्यांनी ठरवलं की आपल्या बिअरचं नाव चकाचक ठेवूया. यानंतर त्या दोघी एका इन्व्हेस्टरकडे जातात. हेना पण लवकरच तिथे येणार असते. इन्व्हेस्टर तयार असतो, पण त्याला त्यांच्या टीममधल्या ब्रुमॅनला भेटायचं असतं. त्यामुळे तो थोडा थांबतो. पण त्याचवेळी अनायताला कळतं की हिना आता त्यांच्या टीममध्ये नाही. कारण तिला एक चांगली डील मिळाली आहे आणि त्यामुळे तिने टीम सोडली आहे. ही गोष्ट अनायता शिखालाही सांगते. हे ऐकल्यावर शिखा खूप नाराज होते आणि मग इन्व्हेस्टर पण त्यांना पैसे देण्यास नकार देतो. आता अनायता आपला भाऊ फिरदोसकडे बोलण्यासाठी जाते. ती त्याला नाश्ता बनवून देते. हे पाहून फिरदोसला लगेचच लक्षात येतं की नक्की काहीतरी गडबड आहे. तो तिला विचारतो, "तुला नक्की काय हवंय माझ्याकडून?" तेव्हा अनायता थेट सांगून टाकते, "मला पैशांची खूप गरज आहे आणि नानींची एफ-डी मला तोडायची आहे, जेणेकरून ते पैसे मी माझ्या बिझनेसमध्ये गुंतवू शकू." एफ-डीमधून पैसे काढल्यानंतर आता अनायताकडे थोडे पैसे येतात आणि ती आपल्या ट्रेडमार्कचं नाव रजिस्टर करण्यासाठी ऑफिसमध्ये पोहोचते. पण तिथे प्रचंड गर्दी असते. दुसरीकडे आपण पाहतो की शिखा आपल्या आईसोबत एका लग्नात गेलेली असते. तिथे ती आपल्या आईला सांगते की तिला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे आणि आता ती बिअरचा बिझनेस सुरू करणार आहे. तसंच तिचं घर, जे तिच्याकडे होतं, ते आता गिरवी ठेवलं गेलं आहे. हे ऐकल्यानंतर शिखाची आई राधा पूर्णपणे थक्क होते. कारण सुजयही हाच बिझनेस करणार होता, पण तो या कामात पूर्णपणे अपयशी ठरला होता. तेव्हा शिखा सांगते की ते फेल नव्हते, तर त्यांना फसवलं गेलं होतं आणि जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं,
ते ती नक्कीच पूर्ण करणार होती. पण शिखाची आई राधा तिला अजिबातच सपोर्ट करत नाही. तेव्हा शिखाची नजर वालियाकडे जाते, जो या लग्नात गेस्ट म्हणून आलेला असतो. सगळेजण त्याची वाट पाहत असतात आणि लग्नातच वालिया आणि शिखा एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत असतात. ट्रेडमार्क ऑफिसमध्ये मात्र खूप गर्दी असते. म्हणून अनायता एका पिऊनला भेटते. ती सांगते की मला ही लाईन क्लिअर करून घ्यायची आहे. पिऊन तिला 3 ऑप्शन देतो. तो म्हणतो, "जर 2,000 दिलेस तर लाईन क्लिअर करून देतो. जर 5,000 दिलेस तर बाबूला हटवतो आणि जर 10,000 दिलेस तर तुला कुठेही जाण्याची गरज नाही. इथूनच सगळं काम करून देतो." 1 तास अनायता लगेचच पैसे देऊ लागते. पण पिऊन म्हणतो, "इथे नाही. सगळे लोक बघत आहे." मग तो आपल्या बनियानवर लावलेला बारकोड दाखवतो. अनायता पैसे ट्रान्सफर करते आणि लगेचच ₹10,000 सेंड झाल्याचं नोटिफिकेशन सगळ्यांना ऐकू येतं. पण तिचं काम पूर्ण झालेलं असतं. दरम्यान लग्नात शिखाची नजर एका ओळखीच्या गुगी मावशीकडे जाते. गुगी मावशीचा बॉयफ्रेंड एक फ्रेंच माणूस असतो, ज्याचं नाव थॉमस असतं. थॉमस सगळ्यांसमोर स्वतःबद्दल सांगत असतो, ज्यामुळे गुगीची इज्जत सगळ्यांच्या नजरेत वाढते. थॉमस सांगतो की तो इंडियामध्ये नवीन स्टार्टअप सुरू करायला आला आहे. खूप बिझनेस करणार आहे. तो फ्रान्समध्येही हा बिझनेस करू शकतो. पण तो म्हणतो, "आय लव्ह माय इंडिया." थॉमस निघून गेल्यावर कळतं की तो खरं तर एक ॲक्टर आहे आणि या पार्टीत गुगीचा खोटा बॉयफ्रेंड बनून आला होता, ज्यासाठी गुगीने त्याला ₹15,000 दिले होते. गुगी त्याला पुढचं लोकेशन आणि डेटही सांगते. ती म्हणते, "पुढच्या लोकेशनवर तुला फॉरेस्ट ऑफिसर बनून जायचं आहे आणि त्यासाठी तुला परत ₹15,000 मिळतील." दुरूनच या सगळ्या गोष्टी शिखा बघत होती आणि तिला लगेचच कळलं की इथे नक्की काय चाललं आहे. ट्रेडमार्क मिळवण्यात फारशी अडचण आली नव्हती. ते सहज काम झालं होतं. पण आता मोठा प्रश्न होता ब्रूमास्टरचा. म्हणजे बिअर बनवणारा माणूस कुठून आणायचा? मग ते ब्रूमास्टरच्या शोधात निघतात. खूप लोकांना भेटल्यानंतर शेवटी त्यांची भेट बॉबी नावाच्या मुलाशी होते. बॉबी खूपच हँडसम असतो, पण त्याला नोकरीची खूप गरज असते. शिखा आणि अनायता बॉबीच्या अड्ड्यावर जातात, जिथे बॉबी त्याच्या हाताने बनवलेली बिअर त्यांना पाजतो. ती बिअर प्यायल्यानंतर शिखा म्हणते की इतक्या वर्षांनी तिने एवढी छान बिअर प्यायली आहे. तेव्हाच बॉबीच्या घरचं मूल रडायला लागतं, म्हणून तो लगेचच सांभाळायला जातो. जाताना तो शिखा आणि अनायताला सांगतो, "मी परत येईस्तोवर इथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका." पण शिखा कुठे ऐकते. ती तिथल्या अनेक गोष्टींना हात लावते आणि काही बिअर तर सांडवूनही देते. तेव्हाच बॉबी परत येतो आणि हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो खूपच रागावतो आणि त्यांना बाहेर हाकलून देतो. तो रागाने म्हणतो, "जेव्हा कोणी माझी बिअर सांडवतो ना, तेव्हा मला फारच राग येतो." मग शिखा आणि अनायता एका कोपऱ्यात बसून चर्चा करतात की हा माणूस खरंच आपल्या कामाचा आहे का? कारण तो थोडा सायको टाईपचा वाटतोय. पण शिखा म्हणते, "पाहिलंस का? याची बिअर किती जबरदस्त होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला बिअर बनवण्याची प्रचंड आवड आहे. म्हणून हा आपल्यासाठी योग्य माणूस आहे." शेवटी ते बॉबीला ओके करतात. बॉबीला पैशांची गरज असल्याने त्यानेही नाही म्हटलं नाही. यानंतर शिखा आणि अनायता त्रिपाठी नावाच्या एका माणसाकडे जातात. कारण त्यांना लायसन्स घ्यायचं असतं. पण तिथे पोहोचल्यावरही खूप नौटंकी सुरू होते. त्रिपाठी म्हणतो की लायसन्ससाठी किमान 8 महिने लागतील आणि तोही मिनिमम वेळ आहे. तेव्हाच त्याला एक फोन येतो. त्यातूनच कळतं की त्रिपाठीला 10 ते 12 वर्ष जुनी दारू हवी आहे, जी मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही. शिखा आणि अनायता हे सगळं शांतपणे ऐकत असतात. मग दुसऱ्या दिवशी ते 10 वर्ष जुनी दारू घेऊन येतात. पण तिच्यावर 21 वर्ष जुनी अशी लेबल चिटकवलेली असते. म्हणजे ती दारू 21 वर्ष जुनी आहे. हे बघून त्रिपाठी खूपच खुश होतं. खरं तर ती दारू त्याला स्वतःसाठी नको होती, तर स्वीटीसाठी हवी होती. स्वीटी म्हणजे त्याची सेक्रेटरी होती. यानंतर शिखा आणि अनायता पुन्हा बॉबीकडे जातात. शिखाकडे खरं तर एक बिअर बनवायची रेसिपी होती, जी तिचे वडील सुजय बनवत असत. पण त्यात काही इन्ग्रेडियंट्स मिसिंग होते. ते इन्ग्रेडियंट्स के आणि जीने सुरू होणारे होते. आता ते काहीही असू शकतात. आता हेच इन्ग्रेडियंट बॉबीला शोधून काढायचे होते. बॉबी लगेचच आपल्या कामाला लागतो. के आणि जीने सुरू होणाऱ्या जितक्या गोष्टी बिअरमध्ये टाकता येतात, त्या सगळ्या तो मागवतो आणि त्याच्यापासून बिअर तयार करतो. पण त्या बिअर एवढ्या खराब निघतात की की बॉबीचा मेंदू तर फिरायलाच लागतो. तो लगेचच शिखाला फोन करून सांगतो की तो अनेक दिवसांपासून के आणि जीपासून बिअर बनवत आहे. पण तुझ्या वडिलांसारखी बिअर एकही तयार झालेली नाही. तेव्हा शिखा सांगते की तिच्या वडिलांना स्वयंपाकाची खूप आवड होती. त्यामुळे तिला वाटतं की कदाचित ते के किंवा जी म्हणजे कुठलातरी मसाला असावा. मग ती बॉबीला सांगते की तू बंगाली मार्केटला जा. तिथे तुला असे मसाले नक्की मिळतील. हे ऐकून बॉबी लगेचच बंगाली मार्केटला जातो. तिथे जाऊन के आणि जीने सुरू होणारे सगळे मसाले तपासतो आणि त्यांच्यापासून बनवलेल्या बिअर चाखतो. पण त्या सगळ्या बिअर भयानक निघतात. कधी तर त्याला उलट्याही होतात. आता त्याला काहीच कळत नाही की नक्की ते इन्ग्रेडियंट काय असतील. तेव्हाच दुसरीकडे शिखा आणि अनायता वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना फोन करत असतात. कारण खरी धावपळ आता सुरू झाली होती. त्यांना खूप साऱ्या बार्ली, बॉटल्स आणि ड्रिव्हरची गरज होती. पण त्यांच्या जास्तीत जास्त ऑर्डर ह्या शिखा अनायतासाठी मिनिमम ऑर्डर मानल्या जात होत्या. त्यामुळे कोणीही त्यांना सप्लाय करायला तयार नव्हतं.
हे पाहून दोघी खूपच निराश होतात. आता कुठे फोन करायचा आणि कोणाला पटवायचं? शेवटी त्यांची शेवटची आशा दुबेजी होते. ते दुबेजींना फोन करून सगळ्या सप्लायबद्दल बोलतात. पण इथे दुबेजी नकार देतात आणि दुसरीकडे बॉबी दाखवला जातो, ज्याने त्या 2 इन्ग्रीडियंट्सच्या मदतीने शेवटी ती बिअर पूर्ण करून दाखवली होती. बरोबर सुजयप्रमाणेच. आणि ही गोष्ट जेव्हा शिखाला कळली, तेव्हा ती लगेचच तिथे पोहोचली. तेव्हा बाबूने तिला जी आणि के याबद्दल सांगितलं. के म्हणजे कनकचूर राईस आणि जी म्हणजे गोंदराज लिंबू. यांच्यामुळे बिअरमध्ये खूपच चव आणि अप्रतिम सुगंध येतो. शिखा जेव्हा आली आणि तिने पहिला घोट घेतला, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ही तीच बिअर होती जी तिने वर्षापूर्वी प्यायली होती, जे तिचे वडील बनवायचे. बिअर तयार झाल्याच्या आनंदात सगळेजण शिखाच्या घरी पार्टी करतात आणि तिथे शिखा आपल्या बॉयफ्रेंड कबीरलाही बिअर पाजते. ती म्हणते, "मला जेवण बनवायला नाही येत, पण 15 वर्षापासून जी रेसिपी मी शोधत होते, ती हीच होती." हे ऐकून कबीरही खुश होतो आणि मग सगळेजण तिथे खूप एन्जॉय करू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अनायताला आठवतं की तिला दर्शनजींना फोन करायचा आहे. कारण एका कॉन्ट्रॅक्टबद्दल त्यांच्याशी बोलणं खूप आवश्यक होतं. जेव्हा ती त्यांना फोन करते तेव्हा लक्षात येतं की अनायताचा आवाज पूर्णपणे मुलासारखा झाला आहे. दर्शन जेव्हा कॉल उचलतो, मला वाटतं की हा प्रॉब्लेम आपण पुरुषांनी सोडवायला हवं, मुलींनी नाही. पण अनायता त्याला सांगू इच्छिते की खरं तर ती एक मुलगी आहे. तरीसुद्धा दर्शन तिचं बोलणं ऐकतच नाही. जेव्हा अनायता स्ट्रिक्टली बोलते तेव्हा दर्शन शेवटी डील मान्य करतो. पण त्याला हे अजिबात कळत नाही की की ज्याच्याशी तो फोनवर बोलतोय, ती मुलगी आहे, मुलगा नाही. हे पाहून अनायता खूप आनंदी होते. कारण जी डील पूर्ण होत नव्हती, ती शेवटी पूर्ण झाली होती आणि त्यामुळे ती खूप खुश होती. पुढे आपण पाहतो की अनायताचा गळा खराब होतो आणि तिचा आवाज अगदी मुलांसारखा होतो. अनायता ही गोष्ट लगेचच शिखाला सांगते. शिखाला सुरुवातीला विश्वास बसत नाही की असंही होऊ शकतं का? पण जेव्हा अनायता म्हणते, "चल, मी कोणाला तरी कॉल करून दाखवते" आणि ते खरंच कॉल करते, तेव्हा समोरचा माणूस तिला मुलगा समजतो. तेव्हा जाऊन शिखाचा विश्वास बसतो. अशा प्रकारे त्यांनी आणखी एक डील क्रॅक केली. पण आता समोरचा माणूस त्यांच्याकडे नाव विचारतो. "भाऊसाहेब, तुमचं नाव काय?" तेव्हा दोघे मिळून त्यांना सांगतात की त्याचं नाव डेव्हिड जॉन्स आहे. म्हणजे एक असा कॅरेक्टर त्यांच्या आयुष्यात आला होता जो प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हताच. तो फक्त अनायताच्या आवाजातून जिवंत ठेवला होता, ज्याच्या मदतीने ते आपले सगळे काम करून घेत होत्या. पण तरीही त्यांना लोकांना डेव्हिड जॉन्सला भेटवणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी विचार केला की कुणाला तरी डेव्हिड जॉन्स व्हावंच लागेल. तेव्हा ते बॉबीची मदत घेण्याचं ठरवतात आणि त्याला सगळी गोष्ट सांगतात. पण आपला बॉबी हा फारच सिरियस स्वभावाचा माणूस असतो. तो फार कमी विनोद करतो. त्यामुळे तो कदाचित डेव्हिड जॉनच्या कॅरेक्टरमध्ये उतरू शकणार नाही. पण तरीही ते ठरवतात की एकदा प्रयत्न करून पाहूया. ते त्याला सगळी तयारी करून देतात आणि डेव्हिड जॉन्सचा कॅरेक्टर आणायला सांगतात. पण बॉबी यात अपयशी ठरतो. ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी समस्या बनते की आता ते डेव्हिड जॉन्सला कुठून आणणार? कारण समोरचे लोक तर त्याला भेटायची मागणी करत होते. त्याचवेळी अनायता शिखाला विचारते, "आपण तुझ्या बॉयफ्रेंड कबीरची मदत घेऊ शकतो का?" पण शिखा म्हणते, "मला या पार्टनरशिपमध्ये कबीरला अजिबात इन्व्हॉल्व करायचं नाही. तो एक वेगळा मॅटर आहे, एक पर्सनल मॅटर आहे. यामध्ये मी त्याला अजिबात ओढू इच्छित नाही." तर मग त्यांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी डेव्हिड जॉनच्या नावाने बोलणी केली. अनायतेचा गडाबरा होईपर्यंत त्यांनी हाच मार्ग वापरायचं ठरवलं. कारण हा त्यांच्यासाठी एकमेव चान्स होता. त्यांना समजलं होतं की त्यांच्या पार्टनरशिपमध्ये खरी कमतरता जर काही असेल, तर ती म्हणजे एका पुरुषाची. कारण ते लोक या बायकांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांना हे सगळं एखाद्या पुरुषाच्या तोंडून ऐकायचं होतं. म्हणून ते लोक तसंच करतात. अनायताचा गडाबरा होईपर्यंत त्यांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलून आपलं काम साधून घेतलं. हळूहळू सगळे लोक डेव्हिड जॉनच्या नावावर विश्वास ठेवायला लागले. त्यानंतर शिखा त्यांच्याकडे पर्सनली जाऊन सांगते की डेव्हिड जॉन्स बराच वेळ परदेशात असतो, पण नेहमी तो आम्हाला सपोर्ट करतो. आणि राहिला प्रश्न पेपरचा, की त्याचं नाव पेपर्समध्ये का नाही? तर त्याचं कारण म्हणजे तो एक बिलियनियर आहे. जर त्याने असल्या छोट्या-मोठ्या बिझनेस व्हेंचरमध्ये आपलं नाव टाकलं, तर त्याच्यावर खूप मोठा टॅक्स बसू शकतो. अशा प्रकारे दर्शन कुमारशी बोलून त्यांना लायसन्स मिळालं आणि एक जागा देखील मिळाली, जिथे ते बिअर तयार करणार होते. त्यांनी बग्गालाही सोबत घेतलं, कारण बिअर बनवण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. पण खरी गोष्ट म्हणजे बॉबी बग्गाला ती जागा अजिबातच आवडत नाही. तो म्हणतो, "ही जागा तर मला अगदी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील वाटत आहे. इथे मी काम करू शकत नाही." त्यावर शिखा म्हणते, "आपल्याकडे सध्या हीच एक जागा आहे. याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही, जिथे आपण हे काम करू शकतो. काही दिवस आपल्याला इथेच मॅनेज करावं लागेल आणि राहिली गोष्ट बिअरची, तर मी दुसऱ्या क्रमांकावरची जी बेस्ट बिअर प्यायली आहे, ती तुझ्याच हातची आहे. तर फरक पडत नाही की बिअर कुठे तयार होते. महत्त्वाचं हे आहे की ती चांगली असली पाहिजे." यानंतर आपण पाहतो की त्यांनी त्यांच्या बिअरला चकाचक हे नाव दिलं आहे. पण जेव्हा हे नाव सोशल मीडियावर पोलमध्ये टाकलं जातं, तेव्हा लक्षात येतं की चकाचक नावाला लोकांनी खूपच रोस्ट केलं आहे. कोणालाच ते नाव आवडलं नाही. लोक म्हणू लागले की बिअरला हे असं नाव कोण देतं?
त्यामुळे त्यांच्यासमोर अजून एक प्रॉब्लेम उभी राहिली. आता त्यांना नाव बदलावं लागणार होतं. त्याचवेळी काही कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतात, की त्यांना डेव्हिड जॉन्सला भेटायचं आहे. नाहीतर किमान व्हिडिओ कॉलवर तरी बोलू द्या. आता यावरही अनायताने एक उपाय काढला. तिने एआयच्या मदतीने एक नकली क्लोन तयार केला आणि आता अनायताचा गळा पूर्वीसारखा व्यवस्थित झालेला होता. त्यामुळे एआयने नकली आवाजही तयार केला. मग अनायताला मुलांच्या कपड्यामध्ये ड्रेस करून पूर्णपणे मुलगा दिसेल असं रेडी केलं. ग्रीन स्क्रीनच्या मदतीने डेव्हिड जॉनची फुल इमेज बनवली. जेव्हा दर्शन कुमार त्याच्याशी बोलतो, तेव्हा त्याला अजिबातच शंका येत नाही की डेव्हिड जॉन्स खरा नाही. अशा प्रकारे त्यांनी हाही जुगाड व्यवस्थित पूर्ण केला. दरम्यान बॉबीने मोठ्या प्रमाणावर बिअर तयार केली होती. जेव्हा तिचे सॅम्पल्स वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले गेले, तेव्हा लोक खूप खुश झाले. कारण इतकी स्ट्रॉंग बिअर त्यांनी खूप वर्षानंतर प्यायली होती. आता सगळ्या गोष्टी रेडी झाल्या होत्या. पुढे प्रश्न होता त्यांच्या कंपनीला लॉन्च कुठे करायचं. बोलता बोलता अनायता म्हणते आपल्याला लॉन्च कबीरच्या रेस्टॉरंटमध्ये करायला हवं. कबीरही याला होकार देतो. पण त्याने शिखाला काहीही विचारलेलं नसतं. शिखा तर अजिबातच इच्छुक नव्हती की कबीर यात इन्व्हॉल्व्ह व्हावा. तरीही ही आयडिया तिला खूप चांगली वाटते. त्यामुळे ते सगळे सेलिब्रेट करू लागतात. तेव्हाच अनायताला जाणवतं की तिच्या आयुष्यात खूप एकटेपणा आहे. शिखाचा बॉयफ्रेंड आहे कबीर आणि ती आपलं आयुष्य मस्त जगत आहे. पण अनायताच्या आयुष्यात असं कुणीच नव्हतं. तेव्हाच अनायताला बॉबीचा व्हिडिओ कॉल येतो. तो सांगतो की इथली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे आणि सगळं काम नीट सुरू आहे. कुठेतरी त्यांच्या दोघांमध्ये एक छोटंसं कनेक्शन तयार होतं. दुसऱ्या बाजूला डेव्हिड जॉनचं कॅरेक्टर फक्त एक जुगाड म्हणून होतं. पण कधी ना कधी त्यांना डेव्हिड जॉन्सला खरं तर लोकांसमोर आणावंच लागणार होतं. हा जुगाड किती काळ चालणार? जुगाड हे नाव ऐकताच शिखाच्या डोक्यात आणखी एक आयडिया येते. ती लगेचच बोर्डवर जुगाड असं नाव लिहिते आणि तिथूनच त्यांना त्यांच्या बिअरचं खरं नाव मिळतं जुगारो. आता नाव तर मिळालं होतं, पण प्रश्न होता ही बिअर सप्लाय तरी कशी करायची? ते एका सरदारजीकडे जातात, ज्यांची स्वतःची बिअर शॉप असते. ते सरदारजींना सांगतात की आमची बिअर एकदा तरी टेस्ट करा. पण सुरुवातीला सरदारजी मान्य करत नाही. तेव्हा शिखा एक गोष्ट सांगते, ही बिअर फक्त बिअर नाही, ही माझे इमोशन आहे. माझे वडील वर्षानुवर्षे एक बिअर शॉप उघडण्याचं स्वप्न बघत होते. आज मी इथे आले, ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हे ऐकल्यावर सरदारजी थोडे इमोशनल होतात आणि ते त्यांना कुकरेजा नावाच्या माणसाबद्दल सांगतात. ते म्हणतात, या माणसाला भेटून बघा. जर तो मान्य झाला तर तुमचं काम सोपं होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात माल सप्लाय करायला मिळेल. यानंतर ते कुकरेजाला भेटायला जातात. त्यांनी कुकरेजाला आपली हातची बिअर टेस्ट करायला दिली असते. बिअर प्यायल्यानंतर कुकरेजाला ती खूप आवडते आणि तो डीलसाठी तयार होतो. पण त्याचवेळी आपण पाहतो की जिथे ही डील सुरू होती, तिथे मागे बागेत वालिया गोल्फ खेळत असतो. काही वेळानंतर कुकरेजाही वालियाकडे जातो. इथून कळतं की कुकरेजा आणि वालिया हे दोघं मित्र आहे. कुकरेजा वालियाला सांगतो की तो त्या मुलींबरोबर डील करत आहे. तो म्हणतो, जर तू म्हणशील तर मी ही डील कॅन्सल करतो. पण वालिया म्हणतो, नाही, तसं करू नकोस. एक काम कर, ही डील ओके करून टाक. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की अनायता पूर्णपणे कामातच गुंतलेली असते. हे बघून तिचा भाऊ तिच्याकडे येतो आणि म्हणतो, फक्त काम करून चालत नाही, तर एक पर्सनल लाईफ पण असते. थोडं एन्जॉय करायला पण शिक. हे ऐकून अनायता ठरवते की सेलिब्रेट करण्यासाठी कोणीतरी साथीदार हवा. त्यामुळे ती एका मॅचमेकर ॲपवर जाते, जिथे तिला एक मुलगा आवडतो आणि ती त्याच्यासोबत त्याच रात्री डेटवर जायचं ठरवते. अनायता खूप एक्सायटेड होती, कारण अनेक दिवसांनी ती एखाद्या मुलाला भेटणार होती. पण जेव्हा ती तिथे जाते, तेव्हा तो मुलगा तिला एका आर्ट गॅलरीमध्ये घेऊन जातो, जिथे एन्जॉयमेंटचा ई देखील नव्हता. हे बघून अनायताला अजिबातच आवडत नाही. तेवढ्यात अनायताला बॉबीचा फोन येतो. तो खूपच घाबरलेला असतो, कारण ज्या ठिकाणी बिअर तयार होत होती, तिथे अचानक एक छोटासे मिस्टेक होतो आणि त्यामुळे सगळी बिअर वाहून जाते. हे ऐकल्यावर तिघेही थक्क होतात, कारण करोडोंचा माल आणि त्यांची इतकी मेहनत अशा प्रकारे वाया गेली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथे पोहोचतात, तेव्हा दर्शन कुमारही तिथे आलेला असतो. तो सांगतो, या गोष्टीचा इन्शुरन्स आहे खरं, पण इन्शुरन्सचे पैसे मिळायला किमान 8 ते 10 महिने लागतील आणि तुमच्या कंपनीचा लॉन्च फक्त 2 महिन्यांवर आहे. त्यामुळे आपण त्या पैशांची वाट बघू शकत नाही. मग तिघेही आपापल्या नातेवाईकांना आणि मित्रांना कॉल करून पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणीही त्यांना मदत करायला तयार नसतं. तेव्हा बॉबी सांगतो, आपल्याला एका वेगळ्या प्रकारे पैसे मिळवता येऊ शकतात आणि मग बॉबी सांगतो, की हा पैसा खरं तर लक्ष्मी दीदी देऊ शकते. पण बॉबी त्यांच्याबद्दल काही सांगण्याआधीच हे तिघं थेट लक्ष्मी दीदीकडे पोहोचतात. लक्ष्मी दीदी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने भेटतात. पहिल्या भेटीतच शिखा आणि अनायताला त्या इतक्या आवडतात, की त्यांना तर लक्ष्मी दीदीवर क्रशसारखं होतं. पण त्यांना त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल काहीच माहिती नसते. इथे हे लोक 2 कोटी रुपयांची मागणी करत होते. लक्ष्मी दीदी लगेचच होकार देतात, पण अट घालतात की त्यांना 20% इंटरेस्ट द्यावा लागेल. अनायता म्हणते की बँक तर फक्त 12% घेते. त्यावर लक्ष्मी म्हणते, जर बँकने तुम्हाला लोन दिलं असतं तर तुम्ही माझ्याकडे आला असता का? याच दरम्यान अनायता फिरता फिरता अशा ठिकाणी जाते जिथे
तिला कधीच जायला नको होतं. तिथे लक्ष्मी आणि तिचा गुंड भाऊ एका माणसाला मारत होते. त्या माणसाने लक्ष्मीकडून पैसे उधार घेतले होते, पण परत देण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. मग लक्ष्मी त्या माणसाचे दोन्ही हात कापून टाकते. हे पाहून अनायता हादरून जाते. ती लगेचच बॉबी आणि शिखाकडे धावत येते आणि सगळं सांगते की लक्ष्मी खूपच डेंजरस आहे. बॉबी सांगतो की मी तुम्हाला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की लक्ष्मी एक गँगस्टर आहे, पण तुम्ही मला बोलूच दिलं नाही. तरीसुद्धा त्यांना एक दिलासा होतो की लक्ष्मी फक्त त्या लोकांनाच मारते जे पैसे देऊ शकत नाही. आपण तर त्यांना पैसे परत देणार आहोत ना. पण त्यांची सर्वात मोठी भीती होती की लक्ष्मीला डेव्हिड जॉन्सबद्दल माहिती होती की या दोन्ही मुलींचा बॉस म्हणजे डेव्हिड जॉन्स आहे. त्यामुळे लक्ष्मी त्याला भेटण्याची मागणी करत होती. तेव्हा शिखाला तिच्या गुगी मावशीचा बॉयफ्रेंडची आठवण येते, जो की तो खोटा अभिनेता होता. ते लगेचच कोलकात्याला राहणाऱ्या गुग्गी मावशीकडे जातात आणि तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारतात. ते सांगतात की आम्हाला तो माणूस हवा आहे, कारण आम्ही एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहोत. मग गुग्गी मावशी सांगते की तो तर ॲक्टर नव्हता, तो खरोखरच माझा बॉयफ्रेंड होता. तेव्हा शिखा म्हणते, तुझा खरा बॉयफ्रेंड म्हणजे तुझा हा बिट्टू आहे, जो आता तुझे पाय दाबतोय. आम्हाला सगळं माहिती आहे. तू त्याला ₹15,000 दिलेस. आता काहीही झालं तरी आम्हाला त्या ॲक्टरचा पत्ता सांग. मग त्या गुग्गी मावशीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात. कळतं की त्या माणसाचं नाव डिलन थॉमस आहे, जो एक स्टेज आर्टिस्ट आहे आणि खूप चांगला अभिनेता देखील आहे. जेव्हा तो स्टेज शो करत असतो, तेव्हा शिखा आणि अनायता त्याला बघतात. त्यांना खूप छान वाटतं की हा माणूस किती छान परफॉर्म करतोय. पण तेव्हाच अनायताला एक कॉल येतो. त्यात सांगितलं जातं की लक्ष्मी दीदी डेव्हिड जॉन्सला शक्य तितक्या लवकर भेटू इच्छितात. जेव्हा त्या आत जातात तेव्हा कळतं की थॉमस तर आपल्या घरी परतला आहे. मग त्यांना त्याच्या घराचा पत्ता मिळतो आणि त्या थेट त्याच्या घरी पोहोचतात. थॉमसच्या घरी गेल्यावर त्यांना दिसतं की त्याच्या घराची परिस्थिती अजिबातच चांगली नाही आणि थॉमस हा एकदम मिडल क्लास माणूस आहे. ते त्याला एक ऑफर देतात आणि म्हणतात, "आमच्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे, जी लाईफटाईम ऑफर आहे, जे तुझं आयुष्य बदलू शकते." हे ऐकून डिलनला खूप छान वाटतं. तो लगेचच त्याने आजवर केलेल्या पूर्ण कॅरेक्टरबद्दल सांगू लागतो. पण जेव्हा थॉमसला समजतं की हा रोल त्याने कोलकात्यामध्ये नाही तर दिल्लीमध्ये करायचा आहे, तेव्हा तो शांत होतो आणि म्हणतो, "मी दिल्लीला जाऊ शकत नाही. गेले 30 वर्ष मी कोलकात्यातच राहतो आहे आणि आजवर इथून मी कधीच बाहेर गेलो नाही." गोष्ट अशी होती की त्याचं पुश्तैनी घर लोनवर घेतलेलं होतं, जे आजवर तो फेडू शकला नव्हता. त्याला फक्त आता एवढंच हवं होतं की शक्य तितक्या लवकर ते घर कर्जमुक्त व्हावं. बोलता बोलता शिखा म्हणते, "आम्ही तुझं लोन फेडू. फक्त तुला आमच्यासोबत यावं लागेल." पण यासाठी अनायता अजिबातच तयार नसते, कारण तो लोन खरं तर 5,00,000चं होतं आणि हा माणूस फक्त 15,000मध्ये कुठलाही रोल प्ले करून देतो. शिखा सांगते की आपल्याला थॉमसची गरज फक्त एकदाच नाही, तर खूपदा लागणार आहे. म्हणून ते त्याच्याशी डील करून टाकतात. पण शेवटी ₹5,00,000 आणणार कुठून? म्हणून कोलकात्यात राहणाऱ्या शिखाच्या आई राधाकडे त्या जातात. ती तिच्याकडे जाते आणि थोडी मदत मागते की तिला ₹5,00,000 मिळावेत, कारण बिझनेसमध्ये त्यांचं थोडं काम अडलं आहे. इथे शिखाची राधा बोलते, "ना मी तुझ्या वडिलांच्या बिझनेसच्या विरोधात होती, ना तुझ्या बिझनेसच्या विरोधात आहे. ती फक्त एवढंच म्हणते की बिझनेस नीट पद्धतीने कर, कारण समाजात फसवणूक करणारे खूप लोक आहेत." मग ती मान्य करते आणि थॉमसचं लोन फेडते. आता ते थॉमसला तयार करण्यात गुंतलेले होते. ते त्याला पूर्णपणे डेव्हिड जॉन्समध्ये बदलत होते. तो इथे डेव्हिड जॉन्सची नक्कल करूनही दाखवतो, जो एक बिलियनियर माणूस आहे. त्याची नक्कल करताना शिखा आणि अनायता यांना खूप मजा येते. पण अजूनही एक छोटीशी प्रॉब्लेम होती. ती म्हणजे थॉमसला कॅरेक्टर तर समजलं होतं, पण नाव लक्षात राहत नव्हती. स्क्रिप्टही नीट लक्षात राहत नव्हती. तेव्हाच अनायताला कॉल येतो आणि तिला सांगितलं जातं की पुढच्या सोमवारीच लक्ष्मी दीदी डेव्हिड जॉनला भेटू इच्छितात आणि मीटिंग करायची आहे. मग हे लोक जास्त वेळ न घालवता लगेचच फ्लाईटने दिल्लीला पोहोचतात, जिथे ती लक्ष्मी दीदीची मीटिंग डेव्हिड जॉनशी करून देणार होते. इथे येण्याआधी त्यांनी थॉमसला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. लक्ष्मी कोण आहे, तिचा बिझनेस आणि हा जुगाडू बिअरचा पूर्ण प्रकार आणि खूप सारे इन्व्हेस्टरबद्दलची सगळी माहिती थॉमसला सांगितली होती. पण थॉमसला पुन्हा पुन्हा रिकॅप हवा होता. तो म्हणतो, "मला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी समजावून सांगा." मग त्याला परत सगळं समजावलं जातं. पण थोड्या वेळाने तो विचारायला लागतो, "ही जुगारू बिहार नक्की आहे तरी काय?" लगेचच तो पुन्हा विचारतो, "ही लक्ष्मी कोण आहे?" हे ऐकल्यावर शिखा आणि अनायता दोघीही थक्क होतात, की शेवटी या माणसाला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा थॉमस सांगतो, की खरं तर त्याला मेमरी लॉसची समस्या आहे. कधी-कधी त्याला सगळं विसरायला होतं. तो म्हणतो, "तुम्ही माझा प्ले पूर्ण पाहिला नव्हता का? जेव्हा मी स्टेज शो करत होतो, तेव्हा तुम्ही तिथेच बसल्या होता ना?" जेव्हापर्यंत या तिथे बसल्या होत्या, तेव्हापर्यंत थॉमसने खूप छान प्ले केला होता. पण जसंच यांना एक कॉल आल्यानंतर या दोघीही बाहेर आल्या आणि त्यानंतर आपला हिरो थॉमस सगळी स्क्रिप्ट विसरतो आणि उलट-सुलट वागायला लागतो. हे पाहिल्यानंतर अनायता थक्क होते, की आपण अशा माणसावर विश्वास ठेवला आहे, जो पुन्हा-पुन्हा आपली मेमरी गमावतो. मग हा कॅरेक्टर लक्षात तरी कसा ठेवणार?
अनायता समजून जाते की आता त्या खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकल्या आहे. 1 तासानंतर लक्ष्मीसोबत मीटिंग आहे आणि थॉमसला एका तासात तयार करणे हा एक मोठा प्रश्न होता. मागील 48 तासांपासून त्याला स्क्रिप्ट समजावून सांगितली जात होती, पण त्याला काहीही आठवत नव्हतं. पण थॉमस त्यांना आश्वस्त करतो, "तुम्ही माझं घर वाचवलं. मी नक्कीच तुमचं जीवन वाचवेन. माझं नाव आहे डेव्हिड." हे ऐकून शिखा आणि अनायता खुश होतात, की कदाचित थॉमसला सगळं आठवलं आहे. पण पुढचा शब्द ऐकल्यानंतर त्या चिंतेत पडतात. कारण थॉमसने डेव्हिडसोबत जॉन्सन बोलून टाकलं. हे ऐकून दोघींनाही वेगळ्या प्रकारची चिंता होते. त्यानंतर बॉबीचा कॉल अनायताकडे येतो. तो सांगतो की लक्ष्मी दीदी ऑफिसमध्ये आल्या आहेत आणि त्या इच्छितात की लवकरात लवकर डेव्हिड जॉन्सला घेऊन इकडे यावं. कॉल संपल्यानंतर थॉमस विचारतो, "कॉल कोणाचा आला होता?" अनायता सांगते की लक्ष्मीचा कॉल आला होता. जिच्यासोबत आपली मीटिंग आहे. तर त्यावर थॉमस विचारतो, "कोण आहे ही लक्ष्मी?" हे ऐकल्यानंतर आता तुम्हाला सुद्धा कल्पना आली असेल की पुढे काय घडणार आहे. आणि व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.